मी गडकरी साहेबांचे जाहीर आभार तेव्हाही मानले होते, आजही मानते की नॅशनल हायवेचा जेव्हा हा इश्यू झाला, आम्ही सगळ्यांनी त्याच्यातून राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी, मग स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून गडकरी साहेबांना विनंती केली आणि नॅशनल हायवेच्या डिपार्टमेंटमध्ये NGO आहे, त्या NGO येऊन एवढंच काम करतात की ब्लॅक स्पॉट्स कुठे आहेत, तर ते ब्लॅक स्पॉट्स त्यांनी आयडेंटिफाय केले. आम्ही तिथे कॅमेरे लावले, तिथे रुबल्स म्हणजे स्पीड कमी होण्यासाठी, तो हायवे असल्यामुळे तिथे आम्हाला मोठे स्पीड ब्रेकर्स करणं शक्य नव्हतं, पण दुसऱ्या काही तंत्रज्ञान वापरून तिथे स्लोप कसा कमी करता येईल किंवा तिथे स्पीड कशी कमी होईल ह्याच्यासाठी खूप प्रयत्न झाले. आणि मध्ये जेवढे ॲक्सिडेंट्स होते त्या मानाने गेल्या 6 महिन्यात 8 महिन्यात आम्ही कुठेतरी एक मोकळा श्वास घेत होतो की चला बाबा, नवले ब्रिजला 6-8 महिन्यात ॲक्सिडेंट झालेला नाही आणि हा डेटा तुम्ही व्हेरीफाय करू शकता, भारत सरकारचा डेटा आहे. त्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स झालो होतो की चला बाबा, आपण एवढे नॅशनल हायवेने इंटरव्हेन्शन्स केले, आपला प्रश्न सुटला. पण दुर्दैवाने जी 2 दिवसापूर्वी जी घटना झाली धक्कादायक आहे.